आज मी आलोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका अशा जादुई ठिकाणी जिथे अथांग समुद्र आणि भक्तीचा एक अद्भुत संगम पाहायला मिळतो. होय, मी सध्या उभा आहे कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कुणकेश्वर मंदिरात. व्हिडिओ पूर्ण पहा, कारण शेवटला आपण कातळ शिल्प सुद्धा पाहायला जाणार आहोत. मंदिराचे मूळ बांधकाम यादवकालीन सुमारे 11व्या शतकातील मानले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात समुद्र किनाऱ्यावर वसलेलं श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर म्हणजेच दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेलं हे सुमारे 1100 वर्ष जुने व अत्यंत जागृत तीर्थक्षेत्र आहे. या प्राचीन मंदिराचा इतिहास यादवकालीन असून हे स्थान मराठा साम्राज्याच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. रामदेवराय यादवांच्या राजवटीच्या पतनानंतर काही काळ हे मंदिर आक्रमकांनी उद्ध्वस्त केले होते. पुढे मराठा साम्राज्यात विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिराच्या परिसरात अजूनही छोटी छोटी मंदिरं आहेत. ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आणि दाखवता दाखवता या मंदिराची आख्यायिका सुद्धा सांगतो. असं म्हटलं जातं की हे मंदिर एका अरब व्यापाऱ्याने बांधलं होतं. समुद्रात त्याचं जहाज बुडत असताना त्याला किनाऱ्यावर एक दिवा दिसला आणि त्याने नवस बोलला की जर माझं जहाज वाचलं तर मी इथे एक भव्य मंदिर बांधेन. परंतु नंतर मूर्तीपूजेचा अपराध आपल्या हातून घडला या पश्चातापाने त्याने तिथेच जीव दिल्याचे सांगितले जाते. कोण चढायला लागलं वरती ते बऱ्याच वरती जायला लागेल. 10-15 मिनिटं लागतात. नको, मग इथे आहे ते रोडलाच आहे. अजून किती वेळ लागेल? इथून गेला 10 मिनिटं. असा एक रस्ता फुटला आहे, हायस्कूलजवळ रस्ता फुटला आहे ना, त्या रस्त्याला सरळ जावं. असा फुटायचे जाऊ नका. 2 रस्ते फुटलेले आहेत. एक रस्ता फुटला डांबरीकडं, सरळ रस्ताच गेला ना, त्या रस्त्याने बरोबर उजव्या हाताला नको वळू. नको, सरळ रोडनीच जावं तिकडे. थँक्यू. तर फायनली आता आपण कातळ शिल्पाच्या इथे आलो आहोत. देवाच्या गोठणेपासून हे 10 किलोमीटर आतमध्ये आहे, राऊतवाडी आतमध्ये, आणि 10 किलोमीटरपेक्षा पण पुढे आहे. जे किती वर आहे. देवाचे गोठणे रत्नागिरी, पूर्णगड, राजापूर मेन रस्त्यापासून देवाचे गोठणे 10 किलोमीटर आतमध्ये आहे. 10 किलोमीटर आतमध्ये आहे. हा माणूस आहे पूर्ण ना. हा माणूस आहे. तर मित्र, याला पेट्रोग्लिफ बोलतात, म्हणजेच कातळ शिल्प. तर हे 10 ते 20 हजार वर्ष जुनं असल्याचा अनुमान रिसर्चर्सने लावलेला आहे. तर आता हे काय असतं की जे आदिमानव असतात ना, म्हणजे जे आदिमानव होते त्यांनी या दगडावरती चित्र कोरलेलं आहे आणि त्यालाच आपण कातळ शिल्प बोलतो. हे पायाखाली पण काहीतरी ते दाखवलेलं आहे त्यांनी, आणि हातातलं पण काहीतरी आहे, पण ते समजत नाही ह्याच्यात. मला वाटतं तेव्हाची वाहतूक व्यवस्था या दिशेने जा, कारण त्याचा एक हात असा त्या साईडलाच आहे, तिकडे आहे. काय संदेश द्यायचा असेल या आदिमानवाला? मी असा विचार करत होतो, हा काहीतरी विषय आहे. ते असे चिन्ह बनवून ठेवलेले असतील. आता कसे बोर्ड असतात तसे इथे चिन्ह बनवून ठेवलेले असतील. ऊन वारा पावसात दगडाची माती होते, दगड झिजतो, पण ह्याला अजून काय झालेलं नाही. एवढ्या जोरात पाणी आपटून सुद्धा